च्यवनप्राश करत असताना जो काढा लागतो त्याच्यासाठीच्या या भरड द्रव्य आहेत ही 40 एक भरड द्रव्य असतात. हे जे इथे ताजे आवळे आहेत ज्याच्या साहाय्याने आपण च्यवनप्राश बनवतो. हे आवळे धुवून घेतलेत आणि मग त्याची पोटली बनवलेली असते आणि मग काढा जो उकळायला ठेवलेला असतो त्यामध्ये या आवळ्याच्या पोटल्या इथे ठेवलेल्या आहे आणि मग काढा जो आहे तो उकळतो. जसा जसा काढा उकळतो तसे तसे या पोटलीमधले आवळे जे असतात तर ते शिजतात. ते इथे आपल्याला दिसतं आहे की ते आवळे शिजत आहेत. हे शिजलेले आवळे पोटलीतनं काढले, त्यातल्या बिया काढून टाकल्या की ते चाळणीवर घासून घ्यायचे, त्यातल्या रेषा निघून जातात आणि मग हा मावा जो आहे तो आपल्याला मिळतो. त्याची परत पोटली करायची आणि ती टांगून ठेवायची, साधारण 8 तास किंवा रात्रभर टांगून ठेवायची. त्यातलं अतिरिक्त पाणी जे आहे तर ते निघून जातं आणि मग दुसऱ्या दिवशी ती पोटली सोडून घ्यायची आणि मग पाणी निघून गेलेला जो मावा आहे तो तेल आणि तुपामध्ये परतून घ्यायचा असतो. जसा आपण खवा परततो तसा त्याला तूप सुटेपर्यंत आपण तो भाजून घ्यायचा असतो आणि त्यातलं पाणी जे आहे ते पूर्णपणे निघून जातं आणि त्याला तेल तूप सुटलेलं असतं आणि मग काढा गाळून घेतलेला असतो. त्यामध्ये आपण खडीसाखर घालतो आणि खडीसाखर विरघळवून घेऊन मग त्याचा पाक करतो. पाक झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये तो भाजून घेतलेला मावा घालायचा असतो आणि हलवून तो पूर्णपणे एकजीव करून घ्यायचा आणि नंतर पुन्हा एकदा त्याला उकळी आणायची असते आणि मग च्यवनप्राश तयार होतो. तो थंड झाला अशा पद्धतीचा की मग त्याच्यामध्ये प्रक्षेपद्रव्य असतात, वंशलोचन, नागकेशर, पिंपळी इत्यादी, आणि मग तो थंड झाला की मग डब्यामध्ये भरून ठेवायचा असतो. नमस्कार. आत्ताच आपण पाहिलं च्यवनप्राश कसा करतात ते. मी वैद्य अकल्पिता धानोरकर तुमचं आयुष स्वास्थ्य या विश्वजा आयुर्वेद प्रणित चॅनलमध्ये स्वागत करते आहे. तर च्यवनप्राश हे एक रसायन आहे. तर रसायन म्हणजे काय? तर ती द्रव्य जी शरीराला ऊर्जा प्रदान करतात, शक्ती देतात. तुमची शक्ती जर क्षीण झालेली असेल तर ती वाढवतात. तर रसायनाची आपण व्याख्या बघूया. स्वस्थस्य ऊर्जस्करम यत्तु तद्दृश्यम तद रसायनम असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय? तर ते औषध किंवा ते द्रव्य जे स्वस्थ व्यक्तीची ऊर्जा वाढवतं आणि तुमचं ओज जे आहे ते पण वाढवतं, अशा याला तुम्ही रसायन असं म्हणतात. तर त्याचे गुणधर्म सांगत असताना चरकाचार्यांनी सांगितलेलं आहे की लाभोपायोही शस्तानाम रसादीनाम रसायनम. म्हणजे काय? तर रस इत्यादी धातू, आयुर्वेदाने 7 धातू सांगितलेले आहेत. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. तर हे 7 धातू आणि त्यांचा सारभाग म्हणून तयार झालेलं ओज ह्यांना वाढवणारं, शरीराला ऊर्जा देणारं असे जे काही उपाय आहेत त्याला रसायन असं म्हटलं जातं. बऱ्याचदा लोक म्हणतात की आम्हाला काहीतरी टॉनिक हवंय. तर आयुर्वेदात रसायन ही अतिशय उत्तम संकल्पना आहे की ज्यामुळे तुमच्या रसापासून शुक्र धातूपर्यंत सगळ्या धातूंचं पोषण होतं आणि शरीराची पुष्टी होते. तर च्यवनप्राश हे जे आहे तर ह्याला नाव च्यवनप्राश असं का दिलं? तर च्यवन ऋषी जे आहेत तर ते वृद्ध झाले होते आणि त्यांना हे अवलेह दिल्यानंतर ते पुन्हा तरुण झाले म्हणून त्याला च्यवनप्राश असं म्हणतात. तर आता आपल्या डोळ्यासमोर असं होतं की एखादा 60-70 वर्षाचा जख्ख म्हातारा आहे आणि रसायन घेतल्यानंतर तो एकदम 25-30चा तरुण झालाय. तर तसं नाही. वृद्धावस्था येते म्हणजे काय होतं? तर तुमच्या त्वचा जी आहे ती सैल पडते, दातांच्या तक्रारी सुरू होतात, स्नायूंचा जो आहे तो टोन कमी होतो, पचन संस्था जी आहे ती तुमची मंदावते, मेटाबॉलिझम तुमचं स्लो होतं, बुद्धिस्मृती जी आहे ती कमी व्हायला लागते, इंद्रियांची आणि तुमच्या शरीराची ही कार्यक्षमता जी आहे तर ती कमी व्हायला लागते आणि आपण म्हणतो की आता वृद्धावस्था सुरू झालेली आहे. तर ही सगळी प्रोसेस जी आहे हे स्लो डाऊन करण्याचं काम किंवा एजिंगची प्रोसेसचं स्लो डाऊन करण्याचं काम रसायन करतात. म्हणजे रसायन द्रव्य घेतल्यानंतर तुमची त्वचा जी आहे ती सैल झालेली आहे, तिचा टोन सुधारतो, ती उजळते किंवा तिची कांती सुधारते, मसलचा टोन सुधारतो, पचन सुधारतं, इंद्रियांची कार्यक्षमता चांगली राहते, तुमची बुद्धिस्मृती जी आहे ती टिकण्यासाठी मदत मिळते आणि पचन चांगलं झाल्यामुळे पोषण पण चांगलं होतं आणि तुमची कार्यक्षमता जी आहे ती सुधारते. तुम्ही दीर्घकाळ कार्यरत राहू शकतात. च्यवनप्राशाचे गुणधर्म काय आहेत? तर च्यवनप्राश हा मुख्यतः कास म्हणजे खोकल्यासाठी वापरला जातो. मग यक्ष्म्यामध्ये म्हणजे टीबी झालेला असेल तर तेव्हा खोकला असेल
किंवा दीर्घकालीन खोकला असेल, दम्यासारखे आजार असतील, त्यावेळेला सर्दी खोकला झाला असेल, वारंवार सर्दी होत असेल, सायनोसायटिस सारखे आजार असतील किंवा दीर्घकालीन आजारामुळे तुम्हाला खोकला झालेला आहे, तर अशा वेळेला च्यवनप्राश जो आहे तो उत्तम रीतीने कार्य करतो. दम्यासारख्या पेशंटमध्ये, टीबी सारख्या पेशंटमध्ये पण तो उत्तम काम करतो. कॅन्सरसारख्या व्याधींमधून तुम्ही बाहेर पडत असताना किंवा बरे झाल्यानंतर किंवा इतर काही दीर्घकालीन आजार झाले आहेत आणि तुमची शक्ती क्षीण झालेली आहे, त्यावेळेला ते सगळे धातूंचा क्षय भरून येण्यासाठी म्हणून च्यवनप्राश जो आहे तर तो उत्तम आहे. च्यवनप्राश हा मुख्यतः फुफ्फुसांची कार्यक्षमता सुधारतो. त्यामुळे फुफ्फुसांशी संबंधित जे काही आजार असतील तर तिथे तो वापरायला काही हरकत नाही. तो जो आहे तो ॲनिमिया म्हणजे पांडू जो आहे तर त्यामध्ये पण तो उत्तम काम करतो. अ, लहान मुलं जी आहेत, वाढीचं वय असतं त्यांचं, त्यामुळे त्यांचे अंगानां वर्धनम म्हणजे त्यांची वाढ चांगली होण्यासाठी हे उत्तम आहे. हृदरोगामध्ये आपण वापरू शकतो. वृद्ध लोकं आहेत, की ज्यांची शक्ती क्षीण झालेली आहे, त्यांना पण त्यांची एनर्जी टिकून राहण्यासाठी, शक्ती वाढण्यासाठी आपण च्यवनप्राश वापरू शकतो. अशा भरपूर किंवा स्वर बदलला आहे, स्वरभेद झालेला आहे किंवा ज्यांना आवाज चांगला राखायचा आहे, ती लोकंही च्यवनप्राशाचं सेवन करू शकतात. स्वस्थ व्यक्ती ही ऊर्जा मिळवण्यासाठी आणि धातूंचं बळ टिकवण्यासाठी च्यवनप्राश जो आहे तो घेऊ शकतात. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळे लोकं च्यवनप्राश घेऊ शकतात. आता प्रश्न असा येतो, की प्रमेही किंवा मधुमेह ज्यांना झालेला आहे त्यांनी च्यवनप्राश घ्यावा का? तर ज्यांची शुगर कंट्रोलमध्ये आहे, तर ते लोकं वैद्यांच्या सल्ल्याने च्यवनप्राश जो आहे तर तो घेऊ शकतात. आता च्यवनप्राश कसा घ्यावा? तर सकाळी अनोश्यापोटी 1 चमचाभर च्यवनप्राश जो आहे तो घ्यायचा आहे, चाटून खायचा आहे. त्यानंतर तुम्ही गरम पाणी पिऊ शकतात, पण अर्धा तास दूध मात्र घेऊ नये. च्यवनप्राश कोणी घेऊ नये? तर ज्यांची विशेषतः पोटावरची मोठी शस्त्रक्रिया झाली आहे, उलट्या जुलाब झालेल्या आहेत, खूप तीव्र ताप आलेला आहे किंवा ज्यांची शुगर कंट्रोलमध्ये नाहीये, शुगर जास्त प्रमाणात वाढलेली आहे, अशा लोकांनी वैद्यांना विचारल्याशिवाय च्यवनप्राशाचं सेवन करू नये. बाकी सगळे लोकं जे आहेत, तर ते धातूंच्या वृद्धीसाठी, फुफ्फुसांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि ओव्हरऑल तुमची तब्येत चांगली ठेवण्यासाठी च्यवनप्राश जो आहे तर तो घेऊ शकता. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. नमस्कार.